तर आपण आत्ता अष्टविनायक राईड करतोय आणि त्याचा आज पहिला दिवस आहे आणि हा पहिला एपिसोड. आपण जी अष्टविनायक राईड करतोय ती शास्त्रानुसार दिलेल्या क्रमानुसार करतोय आणि त्यातले पहिले 2 गणपती आपण पहिल्या दिवशी करणार आहे, तो म्हणजे मोरगाव आणि सिद्धटेक, जे तुम्हाला ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. हाय, हॅलो, नमस्कार आणि गुड मॉर्निंग. टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे आणि आज आपण कुठे चाललोय. तर हा आपल्या अष्टविनायक राईडच्या सिरीजमधला पहिला दिवस आहे आणि हा पहिला व्हिडिओ असेल जो तुम्ही पाहत आहात. आज आपण चाललोय, पहिला आपला गणपती असेल तो मोरगावचा. ही राईड शास्त्रानुसार आणि सोयीनुसार दोन्ही पद्धतीने करता येते. मला जी करायची होती ती शास्त्रानुसार करायची होती. ॲक्च्युली खूप दिवसांपासून प्लॅन होता, पण तो आज सक्सेसफुल होतोय. मी जी राईड करते ती शास्त्रानुसार जो क्रम दिलाय त्यानुसार करते, जी मोरगावला सुरुवात होते आणि मोरगावलाच संपवायची असते. सो आपल्याकडे 3 दिवस आहेत, निवांत फिरायचं आहे. 3 दिवसामध्ये आपण 8 गणपती कव्हर करणार आहे. पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या दिवशी 3 आणि शेवटच्या दिवशी 4 असे गणपती आपण कव्हर करणार आहे. आज आपण मोरगाव आणि सिद्धटेक असे 2 गणपतीला दर्शन घेणार आहे. आज छान सकाळ झाली आहे, खऱ्या अर्थाने गुलाबी थंडी असं म्हणू शकतो. सकाळचे 7:15 वाजले. सो धुकट वातावरण आहे, भारी वाटतंय. एनर्जी आहे आज. कसलं धुकं आहे, भारी वाटतंय. व्यवस्थित प्लॅनिंग करून छान प्लॅन एक्झिक्यूट केला करते हा. त्यामुळं ॲक्च्युली तुम्ही जेव्हा सोयीनुसार करायला जाता ना, तर ते 2 दिवसात ही राईड होऊ शकते. किंवा जे काही तुम्ही कारने जाल, बाईकने जाल, 2 दिवस मोर दॅन इनफ आहेत, सफिशियंट आहेत. बट जेव्हा तुम्ही शास्त्रानुसार करायला जाल ना, जो क्रम दिला आहे शास्त्रामध्ये, तर त्यानुसार करायला गेलात तर मग थोडासा इनकन्व्हिनियन्स होतो. कारण विषय असा आहे, पहिला गणपती मोरगाव आणि मोरगाव, दुसरा गणपती सिद्धटेक आणि तिसरा गणपती महड पडतो, जे की एक्झॅक्टली अपोजिट साईडला आहेत. अदरवाईज तुम्ही मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव आणि आणखी एक मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव आणि थेऊर असे 4 गणपती एका दिवसात करू शकतात, कारण ते एकाच बाजूला आहे आणि जवळ आहेत. शास्त्रानुसार पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर, दुसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धिविनायक आणि तिसरा गणपती पालीचा बल्लाळेश्वर, चौथा गणपती महडचा वरदविनायक, 5वा गणपती थेऊरचा चिंतामणी, 6वा गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मक, 7वा गणपती ओझरचा विघ्नेश्वर, 8वा गणपती रांजणगावचा महागणपती. ही जी काही अष्टविनायक दर्शन असतं, जिथून सुरुवात केली आहे, म्हणजे बोरगावचा जो काही पहिला गणपती आहे तिथे ते आपल्याला संपवायला लागतो. सो शेवटच्या दिवशी पुन्हा मोरगावला आपल्याला जायचं आणि तशा 4 गणपती आपल्याला शेवटच्या दिवशी दर्शन घ्यायचं आहे. सो भारी असणार आहे. व्यवस्थित प्लॅन केला आहे मी या गोष्टीचा, त्यामुळे मला मजा येते आहे. प्लॅनिंग करताना पण वेगळीच मजा आली होती, कारण असं उठसूट निघालो राईडला, अशा काही राईड नसतात. त्यामुळे त्या व्यवस्थित प्लॅनिंग करून केला तर छान पार पडतात. बघूयात. छान गुलाबी थंडी आहे, म्हणजे ती बोचरी थंडी असते ना, ती आता नाही राहिली आहे पुण्यात. थोडीफार कमी झाली आहे, त्यामुळे छान वाटतंय थंडीत. एक गोष्ट कॉमन राहणार आहे पुण्यात ऑल सीझन, हे ट्रॅफिक. सकाळच्या 7 वाजता कसलं ट्रॅफिक आहे, आणि आज शनिवार येतात तरी सुद्धा. आता आपण कात्रज बायपासने चाललो आणि बोबदेव घाटातनं वरती जाणार आहे. फॉरेनरची कृपा, आपल्याकडचे रस्ते तरी चांगले झालेत. किमान जिथनं ती सायकल टूर होती तिथे ते तरी रस्ते कसले भारी गेलेत. महिनाभर ठेवून घ्यायला पाहिजे त्यांना, सगळीकडे फिरवायला पाहिजे, म्हणजे रस्ते चांगले होतील आणखी बाकीचे राहिलेले. काय भारी रस्ता गेलाय.
समोर सगळ्या डोंगरांवर गवत वाळलंय ना, ते पिवळं पिवळं आणखी शेड्स पडल्यावर एवढं भारी दिसतंय आता. निघ ना बाबा. आत्ता सासवड मध्ये आलोय. सासवड वरून जेजुरी मार्गे मोरगावला जायचंय. पुण्यात राहिल्याचा एक फायदा आज तर झाला, जसा मी प्लॅन केलाय तसा. प्रत्येक दिवसाचा शेवट पुण्यात होणार आहे. पुण्यात म्हणजे सुरुवात पुण्यातून शेवट पुण्यात, कारण पुणे सेंटरला पडतं. सगळे अष्टविनायक पुण्याच्याच आजूबाजूला आहेत, जे काही 8 गणपती येते. त्यामुळं हा बेस्ट ऑप्शन वाटला मला. सो आज आपण मोरगाव आणि सिद्धटेक करून पुण्यात जाणार आहे. आणि उद्या सकाळी महड आणि पाली आणि शेवटचा थेऊर. थेऊर आज पण होऊ शकतो, पण आपल्याला शास्त्रानुसार करायचंय अगेन, त्यामुळं तो उद्या करायचा आहे. मस्त वातावरण आहे पण आज. सकाळी थर्मल घातलेलं, पण थोड्या वेळानंतर मी ते काढून टाकलं, कारण थोडी जास्त काही थंडी नव्हती ना, तर थोडं गारगार पण छान वाटतं. गावाकडे थंडी आहे ह्या बाजूला, पुण्यात तेवढी काही थंडी नव्हती. म्हणजे इकडे थोडं गारगार लागतंय, कारण आता ना 8:45 झालेत तरी पण थंडी कमी नाही झाली आहे. आत्ता आपण पहिल्या ज्या गणपतीला चाललोय ना, त्याचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे तशा अष्टविनायक मधल्या 8ही गणपतींचं एक काही ना काहीतरी विशेष महत्व आहे आणि वैशिष्ट्य आहे. आता या गणपतीचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही जर अष्टविनायक दर्शन करत असाल तर शास्त्राप्रमाणे तुम्हाला ते मोरगावलाच सुरू करावं लागतं आणि मोरगावलाच संपवावं लागतं. म्हणजे पहिली सुरुवात मोरगावला आणि शेवटही तुमच्या अष्टविनायक दर्शनाचा मोरगावलाच करावा लागतो, कारण त्यामुळे त्याला ते पहिलं स्थान दिलं गेलंय. दुसरी अशी गोष्ट की या गणपती मंदिरामध्ये नंदी आहे. जनरली महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी असतो, पण इथं नंदी आपल्याला पाहायला मिळतो, जो कुठल्याही मंदिरामध्ये नसतो. गणपतीच्या जनरली नसतो. आता असेल एखाद दुसऱ्या ठिकाणी माहीत नाही, पण गणपतीच्या मंदिरामध्ये जनरली उंदीर त्याचं वाहन असल्यामुळं उंदीर असतो, नंदी नसतो. अष्टविनायकपैकी कुठल्याही दुसऱ्या मंदिरात नंदी तुम्हाला पाहायला नाही भेटणार. त्यामागे बऱ्याच आख्यायिका आहेत, त्यातली मी वाचलेली सांगते. महादेव आणि त्यांच्यासोबत नंदी, कारण महादेवाचं वाहन नंदी आहे. नंदी आणि महादेव जेव्हा इथं मोरगावला आले होते, तेव्हा नंदीला ही जागा प्रचंड आवडली आणि नंदीने परत पाठीमागे महादेवासोबत जायला नकार दिला आणि त्यामुळे नंदी इथे काही दिवस राहिला. त्यामुळे त्या नंदीचं इथे एक अस्तित्व अजून पण त्या मूर्तीच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतं. हे एकमेव ठिकाण आहे जिथे नंदी आहे. आता आम्ही जेजुरीमध्ये आलोय. मोरगाव इथनं किती आहे? जवळच असेल मोरगाव इथनं, फार अंतर नाहीये. 18 किलोमीटर आहे. हा, फक्त 18 किलोमीटर इथनं मोरगाव. होपसो रस्ता चांगला असा, म्हणजे काय अर्धा तास पण नाही लागणार तसा. 18 किलोमीटर म्हटलं. हा बारामतीला पण जातोय बहुतेक रस्ता. नऊ वाजलेत ना, 9:30 पावणे 10 पर्यंत पोहोचून जाऊ. म्हणजे तिथून परत आपल्याला सिद्धटेकला पण जायचंय. सिद्धटेक तसं बऱ्यापैकी लांब आहे, पुण्यापासून अंतर आहे. जसं जेजुरी कऱ्हा नदीच्या काठी आहे ना, तसा हा गणपती पण, म्हणजे मोरगाव पण कऱ्हेच्याच काठी वसलेला आहे. यार, एका गाडीमुळं सगळं जाम होऊन जातं.
का चाललंय पण ह्या स्पीड? भारी रस्ता होता, पण 20 मिनिटातच मोरगावमध्ये पोहोचलोय. कारण आता 9:21 झालेत. 9 वाजता आपण जेजुरीमध्ये होतो. मस्त. गर्दी असावी कारण आज सुट्टीचा वार आहे. 3 दिवस सलग सुट्ट्या आहेत त्याच्यामुळं. अष्टविनायक राईडमधला पहिला गणपती मोरगावचा. हे मयुरेश्वराचं मंदिर म्हणजे एक गडीच आहे. या मंदिराचं बांधकाम आदिलशाही काळात पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे यांनी केलं होतं. मंदिराच्या बांधकामासाठी काळ्याभोर दगडाचा वापर केला. जर तुम्ही शास्त्रात दिलेल्या क्रमानुसार करणार नसाल ना, तर इथनं खूप जवळ थेऊर आहे आणि ह्याच रस्त्याला बोर्डवर मे बी दिसत असेल तर करू शकता. समोर 62 किलोमीटर आहे इथनं. आम्ही तो उद्या करणार आहे कारण आमचा तो कितवा 5वा गणपती आहे. 5वा. दर्शन झालं. आता आपण आपल्या दुसऱ्या गणपतीकडे निघालोय. मध्ये कुठेतरी नाश्ता करूयात. नाश्त्याचं सॉर्टेड आहे कारण घरून छान पोहे बनवून आणलेत, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे. कुठेतरी थांबून एखाद्या ठिकाणी नाश्ता करूयात आणि मग सिद्धटेकला जाऊयात. आपल्याला दिवसभरात 2च करायचे, त्याच्यामुळे जास्त काही लोड नाही आहे. चिल आहे. दुपारपर्यंत होऊन जाईल. पुण्यात पण पोहोचून जाऊ कदाचित आपण 5 वाजेपर्यंत, त्यामुळं काही अडचण नाही आहे. त्यामुळे निवांत करणार आहे मी, अजिबात काही करणार नाही आहे. एव्हाना नाश्त्याची वेळ झाली होती. मोरगाव आणि सिद्धटेकचं अंतर जवळपास 65 किलोमीटर आहे. त्यामुळे आम्ही मध्ये नाश्ता करून घेतला. घरून छान पोहे बनवून आणले होते, त्यामुळे नाश्त्याचा प्रश्न पूर्ण मिटलेला. पेट्रोल पंपावर बसून आम्ही खाल्ला. इथून सिद्धटेक 60 किलोमीटर आहे, पण रस्ता एवढा भारी आहे ना. हा हायवे 1 तासाभरातच पोहोचून जाऊ. आणि आज माझी गाडीवाला जस्ट अक्षरशः 30चं ॲव्हरेज दिलंय. म्हणजे ह्या गाडीसाठी मला 30चं ॲव्हरेज म्हणजे खूप आहे, खूप. कारण मला ही सिटीमध्ये फक्त 17-18 देते. तिथे दाखवते ती 20-22, पण नाही देत तेवढं. पहिलं 2 सर्व्हिस नाही, पहिलं 6 महिन्यात तिने दिलं मला सिटीमध्ये पण चांगलं ॲव्हरेज. पण हल्ली ना त्यात मला जर एक इश्यू जाणवतोय. ते RPM सेट राहतं एका लेवलला थोडंसं जास्त, ते नाही राहायला पाहिजे. मग त्यामुळे तिचं ॲव्हरेज मार खाते. आज चक्क 30चं दिलंय. याआधी दिलंय मला तिने हायवेला 30चं, पण मी हायवेला खूप कमी गाडी चालवली आहे. मोस्टली घाटवाटाच केलात ना, त्यामुळं हायवेला तेवढा चालवलेला नाही आहे. त्यामुळं मला एक्सपिरियन्स कमी आहे हायवेचा. असं 30चं ॲव्हरेज दिलं की जरा बरं वाटतं. 17, 18, 20, 22 म्हटलं की बापरे. नाही तर मग सिटीमध्ये काय होतं ना, ऑलरेडीचं टँक छोटा आहे.
मग तो टँक छोटा आहे आणि त्यात ॲव्हरेज पण कमी देताना मला सारखं रिफिल करायला लागतं पेट्रोल. पहिल्या वेळेस तर मला अंदाजच येत नव्हता, कारण हा हिमालयनमध्ये मी बघितलेला ना, तर तिच्यात अंदाज तरी येतो ॲटलिस्ट, म्हणजे एक अंदाज असतो ना आपल्याला. तर हिच्यातनं मला मी गाडी घेतल्या समजतच नव्हतं. 1-2 महिने मला अंदाज यायलाच वेळ लागला. एकदा तर त्याच्यामुळे माझी गाडीच बंद पडलेली, पेट्रोल संपलेलं. पण ते टाकलं की लगेच संपायचं. सिटीमध्ये ॲव्हरेज पण देत नव्हती, टाकी पण छोटी होती, त्यामुळे दोन्ही गोष्टींचं ते मिश्रण जुळत नव्हतं माझ्यासाठी. चला तर आपण आपल्या दुसऱ्या गणपतीला चाललोय, सिद्धटेकला. माझा ना, मी लहानपणापासून जवळपासच होते ना सगळे गणपतीची मंदिरं ही अष्टविनायकापैकी. ओझर लेण्याद्री तर काय ते, म्हणजे आता कित्येक वेळा झालंय. ओझर तर कित्येक वेळा झालंय, तर मोजू पण नाही शकत, कारण माझं बालपणच तिथं गेलं, लहानपणच तिथं गेलंय. त्यामुळं डायरेक्ट इंडिकेटर द्यायचा उघडल्यावर. भारी. माझा ना फक्त हा सिद्धटेक असाही राहिला होता. म्हणजे बाकी सगळे गणपती झालेले आहेत अष्टविनायकापैकी, आणि हा फक्त सिद्धटेक राहिलेला. बाकी ओझर लेण्याद्री तर ऑलरेडी झालेले, कारण लहानपणापासून मी तिथं राहिलेली आहे. त्याच्यामुळे माझं गाव असल्यामुळं खूपदा जाणं झालंय. लेण्याद्रीला फारदा नाही झालंय, पण झालंय, बऱ्याच वेळा झालंय. पण ओझरला तर मोजूच शकत नाही इतक्या वेळा झालंय, कारण ते एक रिच्युअल आहे जुन्नरकरांचं. कोणी पाहत असेल व्हिडिओ तर त्यांना माहिती आहे. म्हणजे माझ्या घरात तरी राहिलं येते. काही नवीन गोष्ट घेतली, काही चांगली गोष्ट असेल, वाढदिवस असेल, काही असेल तर आम्ही ओझरला जातो. ही गाडी घेतल्या पण मी ओझरला गेले होते, म्हणजे 1-1.5 महिन्याने गेलेले, पण गेले होते. सिद्धटेक 47 किलोमीटर दाखवतं इथनं. लेफ्ट साईडला जायचं आहे. सिंगल लेन रोड आहे, पण इतका सुंदर वाटतोय हा रस्ता. ही झाडं खूप भारी वाटतायत इथली. गोप्रोमध्ये दिसतायत की ना माहित नाही. पिंक कलरची फुलं आहेत. चिंकारा प्रवनक्षेत्र. चिंकारा का असतं? आय थिंक घाट आहे छोटा. छोटासा घाट आहे. आता आपण दौंडमध्ये आलोय. त्या दौंडमधून सिद्धटेक मला वाटतं एक 28-30 किलोमीटर असेल, जास्त नाही आहे. हे दौंड आहे, मेन दौंड सिटी आहे. माझ्या अंदाजे तरी 12:15 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे. कसा चालवतोय. बायपास नाही आहे का? की आम्ही बायपास नाही घेतलाय. हाय हाय. सरळच ना रस्ता. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आपण आता सिद्धटेकला पोहोचलोय. इतकं सुंदर नदीचं पात्र आहे हे. माझ्या माहितीनुसार ही भीमा नदी आहे. आणि हो, जसं मी तुम्हाला मोरगावच्या गणपतीचं वैशिष्ट्य सांगितलं ना, तसंच इथला जो सिद्धटेकचा गणपती आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे.
हा एकमेव हा उजव्या सोंडेचा गणपती आहे. हा एकमेव उजव्या सोंडेचा गणपती आहे. आपल्या गणपतीची जनरली सोंड जी असते ती डाव्या बाजूला असती, पण हा असा गणपती आहे ज्याची सोंड उजव्या बाजूला आहे. मला जर चान्स मिळालाच तर मग मी काढेल व्हिडिओ, पण तुम्हाला माहिती आहे अशा ठिकाणी परमिशन नसते व्हिडिओ काढायची, किंवा ॲटलिस्ट फोटो तरी असेल तर मग मी टाकून देईल. जाऊयात आपण तिकडे थोड्या वेळाने. खूप छान वाटतं तिथं. गर्दी तर असणारच आहे, कारण लॉंग वीकेंड आहे, त्यामुळे बरीच लोक आली आहेत अष्टविनायक करायला. ह्या बाजूला मंदिर आहे, माझ्या उजव्या बाजूला. आम्ही आता सिद्धटेकला पोहोचलोय. इथे पण खूप गर्दी आहे. निघालो आम्ही आता इथनं मंदिराजवळ ना, तर पुढे गेल्यावर थांबणार आहे परत त्या नदीजवळ. असं कोण थांबतं पहिलं तर रस्त्यात. मस्त स्पॉट आहे हा. अरे पण इकडनं पलीकडं जाता येईल का? आय डोंट नो. येईल. नदीच्या काठी बसलाय. ही जी आहे ना ती भीमा नदी. तुम्ही जेव्हा सिद्धटेकमध्ये एंटर करताना तेव्हा तुम्हाला हा ब्रिज लागतो आणि ही भीमा नदी ओलांडून तुम्ही इकडे येता. खूप सुंदर नदी. ह्या काकू एवढा गोड बघत होता ना माझ्याकडं. बाय. पुण्यातून आलोय. अष्टविनायक राईड. थँक्यू. बाय. किती गोड होता यार त्या. म्हणजे त्यांच्या डोळ्यात दिसत होतं की त्यांना असं भारी वाटत होतं. चांगली जाईल म्हणे अख्खी ट्रिप. आशीर्वाद मिळाला. हा आता महत्वाची गोष्ट, एवढं भारी जेवण होतं तिथे. म्हणजे बाजरीची भाकरी, डाळ, भात, कशाची तरी आमटी होती, उसळ होती, बेसन होतं, अजून का तर वांग्याचं भरीत होतं, चटणी होती, लोणचं होतं, खरडा होता.
इतकं सुंदर जेवण होतं. मी इन्स्टावर मगाशी पोस्ट टाकली, तेवढ्यात एकाचा मेसेज आला की तिथं जेवण कर, खूप छान जेवण आहे तिथं. त्याच्या आधीच जेवण केलेलं, पण इतकं सुंदर जेवण आहे. म्हणजे असं जेवण सगळीकडे मिळायला पाहिजे यार. आणि थाळीची प्राइस फक्त 150 रुपये. त्याच्यामध्ये मला एवढं सगळं भेटत होतं. डाळ, भात, भाजी, भाकरी, 3 भाज्या होत्या, 3. असं जेवण फिरताना भेटलं ना तर भारी, त्रास पण नाही होत. नाही तर ते ग्रेव्ही वगैरे असलं काही खाल्लं की खूप त्रास होतो, हेवी होऊन जातं. कोणी आलं ना तर नक्की जेवण करा तिथे, कारण तिथे ना 3-4 हॉटेल आहेत असे. तुम्हाला असे प्रॉपर मोठे हॉटेल ह्या बाजूला तरी नाही दिसणार, मंदिराच्या बाजूला. आतमध्ये गावात गेल्यावर आय डोंट नो, कारण आम्ही गावात नाही गेलो. इतके छान हॉटेल आहेत तिथे. हॉटेलमध्ये एकदम सिंहगडला भेटतं ना आपल्या, सेम तसं जेवण होतं. आता आपल्या दिवसात 2च करायचे होते गणपती, कारण जो क्रम आहे त्यानुसार मी जे काही शेड्यूल फिक्स केलं आहे 3 दिवसाचं, त्याच्यामध्ये आज मी 2च ठेवले होते. मग महड, पाली आणि पुण्यात येऊन मग थेऊर करणार, कारण थेऊर हा 5व्या नंबरचा गणपती येतो त्याच्यामध्ये. आणि मग 3rd डेला सकाळी लेण्याद्रीला जाणार आहे, कारण लेण्याद्रीला ना थोडं चढायला येतं. मग सकाळी लवकर गेलेलं बेटर राहील. मग सकाळी लेण्याद्रीला जाणार, तिथनं ओझरला येणार आणि मग आपला शेवटचा गणपती रांजणगावला. तिथून मधून रस्ता आहे रांजणगावला जायला, त्यामुळे रांजणगावला जाणार. आणि आपल्याला शेवट मोरगावला करायचा आहे, कारण शास्त्राप्रमाणे तुम्ही जिथे सुरुवात केली आहे ना, म्हणजे मोरगाव हा पहिला गणपती आहे शास्त्रानुसार, तर तुम्हाला तिथेच शेवट करावा लागतो. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला मोरगावला जायचं आहे. मी आधी ना म्हणजे मी करायचं ठरवलेलं खूप दिवसांपासून, पण माझ्या डोक्यात असं नव्हतं की शास्त्राप्रमाणे करायचंय किंवा काय. मी आपलं असंच होतं की यार करायचंय, अष्टविनायक राईड करायची, म्हणजे इव्हन बाईक घ्यायच्या आधीपासून मी हे ठरवलेलं. पण आत्ता ना मला असं वाटलं की शास्त्राप्रमाणे करूयात, यात मजा आहे आणि एक सॅटिस्फॅक्शन पण मिळून जाईल की खरंच ज्या पद्धतीने करायला हवं, ज्या पद्धतीने आपल्या धर्मामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये लिहिलं गेलंय त्या पद्धतीने आपण केलंय, मग ते एक सॅटिस्फॅक्शन पण राहून जाईल. त्यामुळं मग मी शेवटी ठरवलं की हा आपण रूट घेऊयात. थोडंसं उलटं पडतं ह्याप्रमाणे, पण जर तुम्ही शास्त्राप्रमाणे नसेल करणार तर 2 दिवस सफिशियंट आहे. 2 दिवसात होऊन जातं, कारण ह्या बाजूला 4 गणपती आहे. रांजणगाव आहे, थेऊर आहे, मोरगाव आहे, सिद्धटेक आहे. एका दिवसात हे 4 झाले आणि मग 2nd डेला तुम्ही 4 करू शकता, जे पण जवळ आहे. पहिला लेण्याद्री करायचा, ओझर करायचा आणि मग तिथनं माळशेजमधनं खाली उतरायचं, पाली आणि महड करायचा, संपला विषय. ते एका लाईनमध्ये आहेत ते. पण आत्ता शास्त्रानुसार केल्यावर प्रॉब्लेम असा होतो की, सॉरी प्रॉब्लेम नाही म्हणायचं आहे मला त्याला, शास्त्रानुसार केल्यावर तो क्रम थोडासा म्हणजे ह्या रूटने जुळत नाही. कारण आता समजा मी मोरगाव केला, सिद्धटेक केला, आता आम्ही थेऊर आणि रांजणगाव जर करून गेलो असतो तर आम्हाला पुन्हा इकडे यायची गरज नसती पडली. पण त्यात मजा नाही यार, काहीतरी पाहिजे ना. म्हणजे आता आम्हाला परत उद्या थेऊरला जायचं आहे. एवढे स्पीड ब्रेकर आहेत ह्या रोडला, पण रस्ते इतके सुंदर बनवलेत, खूप लवकर अंतर कव्हर होत आहे. इव्हन मला आज काहीच वाटलं नाही. सिद्धटेक सकाळी आम्हाला काहीतरी 57 समथिंग दाखवत होतं मोरगावपासनं, याच्याच आसपास काहीतरी होतं, पण आम्ही इतके फास्ट आलो ना, तासाभरात आलो. एक ऊस घेऊ का दादा? आम्ही असं लहानपणी ऊस ओढायचं गावाला होतो तेव्हा. इथं नाही करू शकत, मार खावा लागेल. आम्हाला ना सकाळी मोरगावला खूप गर्दी लागली, पण त्या मानाने सिद्धटेकला तितकी गर्दी नव्हती. अर्थातच मोरगाव जवळ आहे पुण्याच्या,
आणि ते बोलले की शनिवार रविवार गर्दी असते, त्यामुळे तुम्ही प्लॅन करत असाल आणि तुम्हाला पॉसिबल असेल तर शनिवार रविवार सोडून प्लॅन करा. मला तर नाही पॉसिबल, कारण मला सुट्टी नसते. आता लॉंग वीकेंड होता शनिवार रविवार सोमवार, म्हणून मला आत्ता पॉसिबल झालं आहे. बट पॉसिबल असेल तर जर निवांत या, कारण मंदिर अशी ठिकाण आहे, मंदिर हे असं ठिकाण आहे ना की ते निवांत शांतपणे बघायची जागा आहे. यातला फक्त शेवटचा दिवस थोडाफार हेक्टिक होईल, पण ठीक आहे, कारण त्या दिवशी मी जे कॅल्क्युलेट केलंय त्या हिशोबाने ना जवळपास 350 किलोमीटरचं अंतर होते. 350 अंतराचा काही विषय नाही, कारण मला आहे सवय, म्हणजे 400-450 मी चालवली एका दिवसात, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हायवेला काही अडचण नाही आहे, सहज कव्हर होतं. पण पहिला दिवस खूपच निवांत आहे, कारण 2च गणपती आहेत पहिल्या दिवशी. दुसरा दिवस, उद्याचा दिवस हेक्टिक नाही होणार, पण प्रॉब्लेम एवढाच आहे की महड पाली करून पुन्हा पुण्यात येऊन ते ट्रॅफिक सहन करून पुण्याच्या ट्रॅफिकमधनं बाहेर निघून थेऊरला जायचं. थेऊर त्या मनाने खूप जवळ आहे पुण्याच्या, म्हणजे अगदीच तासाभराचं अंतर आहे. आता यातले सगळे गणपती माझ्या आधी फिरून झाले होते, फक्त सिद्धटेक नव्हता झाला, पण ह्यावेळेस सिद्धटेक झाला आणि खूप छान दर्शन झालं सिद्धटेकला. मला मोरगावला एवढी गर्दी पाहून असं वाटलेलं की आता झालं सिद्धटेकला पण दर्शन नाही होते की काय, पण मस्त दर्शन झालं सिद्धटेकला. 5 मिनिटात आम्हाला दर्शन मिळालं सिद्धटेकला. रस्ते खूप भारी आहेत यार इकडचे, इव्हन पुण्यातले पण नाही आहेत असे. पण भारी वाटतं असं, खूप अशा ठरवलेल्या काही गोष्टी असतात आणि मग त्या अशा छान एक्झिक्यूट होतात. म्हणजे मॅनिफेस्टेशन असतं हे, म्हणजे मी खोटं नाही सांगत, पण मी आय यूज टू इमॅजिन ऑल दिस. म्हणजे मी सगळं इमॅजिन केलेलं आहे माझ्या डोक्यात आधी, म्हणजे मी माझ्या इमॅजिनेशनमध्ये ऑलरेडी जगले हे, की मी असं असं करेल, माझी स्वतःची बाईक असेल, मी असं असं फिरेल, तिथे जाईल, ही राईड करेल. मी ना सरसगडला ट्रेकला गेलते पालीला, तेव्हा तो गणपती गेला होता, त्यामुळे माझा तेव्हा झाला. छान दर्शन झालेलं, अजिबात गर्दी नव्हती. उन्हाळ्याचे दिवस होते ना, त्यामुळे ट्रेकला कुणी जास्त येत नाही उन्हाळ्यात हीटमुळे. तेव्हाच आम्ही गेलेलो. पीक हीट होती तेव्हा, भयंकर हीट होती, म्हणजे खाली येईपर्यंत अंगाची अशी लाई झालेली, वाफा बाहेर पडत होत्या लिटरली, एवढी हीट होती. तेव्हा आम्ही गेलेले. आणि आय थिंक महडचा पण तसंच आहे काहीतरी. नाही, महडला मी मुंबईला गेलेले आणि येताना केलेला. ओझर लेण्याद्रीचा तर काही प्रश्नच नाही, आपलं गावच आहे, त्यामुळं ते असेच झालेत लहानपणापासनं. जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासूनच जातोय. यातला फक्त थेऊरचा पण असंच काहीतरी कामासाठी की काहीतरी एक्झाम होती त्यावेळेस त्या बाजूला गेलेले, तेव्हा केलेला. रांजणगाव आणि मोरगाव ते पण माझं जे मूळ गाव आहे, म्हणजे माझ्या गावाकडं तो नगर रोड आहे, त्यामुळं मोरगाव आणि रांजणगाव हे 2 झालेले. आणि मग सिद्धटेकच राहिलेलं, कारण सिद्धटेक बऱ्यापैकी लांब आहे, पुण्यापासून भरपूर लांब आहे सिद्धटेक. आणि ह्या बाजूला फारसं येणं होत नाही ना ट्रेकसाठी ना कामासाठी, त्यामुळे तो राहून गेलेला. यावर असे रस्ते राहिले तर कसलं भारी वाटतं बाईक चालवायला. तिला खूप दिवसांनी अशा मोकळ्या हायवेला चालवली आहे मी, नाही तर घाटवाटाच मोस्टली. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit, and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work, cause my boss is a jerk, and I'm not even that paid. I need a change in my life, cause I don't feel alive, and there's nothing that makes me happy. Hold my beer for a minute, I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit, I'm gonna stay there till I feel like I'm winning, and this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting, and I'll never look back, moving on till I get. ही बस पेटली आहे, लिटरली पेटली आहे. त्याला कसा बसा हात करतोय, किती वेळेचं बाजूला घे बाबा, बस पेटायला लागली आहे. ते आता कुठं कळलंय त्याला बस पेटल्याचं. एकदम कॅज्युअली म्हणतो हा पेटली आहे, थांबवतो.
अवघड आहे बाबा ह्या ट्रॅव्हल्सचं. कधी प्रवास नाही करू ह्या प्रायव्हेट बसने. ओके, तर आपण आता पुण्यात पोहोचलोय. आजच्या दिवसाचा ब्लॉग संपवायची वेळ आली आहे, पण स्टे ट्यून, कारण ही एक अख्खी सिरीज असेल 3 दिवसाची, किंवा 3 पार्टमध्ये टाकेल मी 3 दिवसाचे 3 सेपरेट ब्लॉग. त्यामुळे उद्या पण जी काही उद्या आणि परवा जी राईड होणार आहे त्याचे पण ब्लॉग नक्की पहा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, याच ब्लॉगच्या नेक्स्ट पार्टमध्ये भेटूयात.